केशवरावजी धोंडगेविषयी जर विचारताल तर आजपर्यंत असा आमदार कंधार तालुक्याला झाला नाही, होणार नाही. विरुद्ध पक्ष नेता म्हणून जे त्यांचं कार्य असते त्यांनी फार चोख बजावलं. ते एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये या माझ्या गावचं नाव म्हणजे कंधारचं नाव, कंधारचा मनुष्य जर मुंबईला गेला आणि त्यांनी गाव विचारलं तुम्ही कोण्या गावचे, तर कंधारचे म्हटल्यानंतर धोंडगे साहेबाच्या गावचे का, असा प्रतिप्रश्न करत होते लोक. एवढं फेमस या गावाचं नाव त्या माणसामुळे झालं. आणि कोणावरही अन्याय जर झाला तर ते अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा, हजारो माणसाचा मोर्चा त्या तहसीलवर नेणारा एकुलता एक माणूस होता, ते केशवरावजी धोंडगे. सभागृहातला विषय असू द्या, कुठलाही विषय असू द्या, त्याच्याशिवाय इथं पान हलत नव्हतं. आणि लोकांनी अफाट प्रेम केलं त्या माणसावर, अफाट प्रेम केलं. त्याची विनम्रता फार होती, भयंकर विनम्रता. आणि कुठल्याही समाजाचं काम असतं तो अतिशय हिरिरीनं त्याच्यात भाग घ्यायचे, सगळ्यांना आपलंसं करायचं. कुठलाही विषय कोणता असला, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लोकशाही काय असते हे जो कोणी शिकवलं असेल तर केशवरावजी धोंडगेने. लोकशाही कशाला म्हणावं, आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय, आपले काय हक्क आहेत, या बाबतीत म्हणजे सगळी माहिती केशवरावजीने, त्या सगळ्या आमच्या खेड्यातला माणूस सगळ्यात जर हुशार कोणी केला असेल तर ते केशवराव धोंडगे. बाकीचं संस्था जाऊ द्या, संस्था काढल्यात त्यांनी, शिक्षणाला लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, गोरीबाराला शिक्षण मिळालं पाहिजे, ती शिक्षण घेऊन हुशार झाली पाहिजे. नंतर त्याच्यानंतर त्याचा काळा बाजार झाला तो भाग वेगळा. नाही तर आधी बाजार नव्हता. शिक्षणासाठी लोकांनी खूप मदत केली. केशवरावजीला एक रुपया कधी लागला नाही विधानसभेला, हे महत्वाचं आहे. उलट लोकांनी त्यांच्या झोळीत पैसे टाकायचे, पैसे पेट्रोलला त्यांनी लोकांनीच द्यायचे आणि मतदानही लोकांनीच द्यायचं. असा आमदारच होणे नाही. आता यापुढे असा आमदार होईल अशी मला तर काही अपेक्षा नाही. आता त्यांचा सिस्टमच बदलून गेली. आता राजकारणाची बदलली, नेत्यांची बदलली, पब्लिकशी संबंध ठेवणाऱ्या सगळ्या त्या काय कार्यकर्त्यांची बदलून गेली आहे. हे असं सगळं आता चित्र त्याचं काय धोंडगेच्या काळात जे चित्र होतं ते काळच राहिला नाही. आता बाकीच्या लोकांबद्दल मी काही बोलणार नाही, पण केशवराव धोंडगे हे एक वादळच होतं. नुसते ते मोर्चा घेऊन तहसीलमध्ये येणार म्हटलं तर नुसते लोक, अधिकारी सगळे घाबरायचे. पार एसपी पासून ते कॉन्स्टेबल पर्यंत, तिकडे कलेक्टर पासून ते तहसीलदार पर्यंत सगळे अटेन्शन राहायचे त्यांचा मोर्चा म्हटलं. आणि त्यांचा मुद्दा असा असायचा की ते कुठल्याही गोष्टीला उगाचच लोकांना त्रास देण्यासाठी मोर्चे काढत नव्हते. कोणावर अन्याय झाला तरच मोर्चा निघत होता आणि त्यांनी ते सिद्ध करून द्यावं, मी ही मोर्चा का काढला. मग ते कोकणचा विषय असो, मग कुठल्या लोकांनी कोणी लाच मागितलेला विषय असो, काही विषय असो, कितीही साधा विषय असला तरी ते त्यांनी मोर्चा काढायचा. आणि त्यांच्या मोर्चात जेवढे माणसं आतापर्यंत आलेत, ते आमदार दुसऱ्या निवडून आलाय तेव्हा इतके आमदार कोणी आले नाहीत. पब्लिक इतकी पब्लिक राहायची मोर्चात. त्यांचं अफलातून होतं. त्यांचं खरं म्हणजे माझ्यासारख्या छोट्या माणसानं वर्णन करू शकत नाही मी.
त्यांच्यापासून काय शिकावं, राजकारण कशाला म्हणतात, लोकशाही कशाला म्हणतात, लोकांचे प्रश्न कसे मांडावेत, हे जर शिकायचं असेल तर केशवराव धोंडगे साहेबांची फोटो पुढे ठेवावं लागेल. त्या माणसाला श्रद्धांजली हीच आहे की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लोकांनी चाललं पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली आहे. त्यांचं वागण्यासारखं कोणीच राहिलं नाही. त्यांच्यामध्ये एवढी विनम्रता होती ज्याची मर्यादा नाही. प्रत्येक माणसाला त्यांनी आयुष्यात आरतुर कोणालाच बोलले नाहीत. आयुष्यात किती लहान मुलगा असू द्या त्याला आवाजावच बोलत होते. ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता. आणि अशा माणसाला सगळ्यांनीच फार प्रेम केलं. त्यांनी पब्लिकवर केलं आणि पब्लिकनं त्याच्यावर केलं. त्यांनी दिलेली शिकवण ते जर चालवली तर खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली व्हायल्यासारखं आहे.